महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आला एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्टवरती बनवलेला आहे. आणि हा जो व्हिडिओ तो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. भावांनो, आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल. तर आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर आपला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू बघून घेऊ. ओके, तर चला भावनो, तुम्हाला अलर्ट मोशनमध्ये आपला बेटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. आणि बेटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसून जाईल. तर याच्यामध्ये मी तुम्हाला रेड बेट ॲड करून दिलेला आहे. तर आपण इथून सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवॉलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर करेक्शनची लेअर इथून आपल्याला डिलीट करायची आहे. आणि लेअर डिलीट केल्यानंतर आपल्या सेकंड बीटवरती यायचं आहे. सेकंड बीटवरती आल्यानंतर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मिडवरती जायचं आहे आणि आपला जो मटेरियलचा फोल्डर आहे तो आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. मटेरियलमधून आपला लिरिक्स व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करायचा आहे, जो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर बरोबर 19.4 सेकंदाच्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मिडवरती जाऊन आपली जी फर्स्टवाली इमेज आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. तर आपल्याला अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. जिथे तुम्हाला मी डबल बीट दिलेलं आहे त्यातल्या पहिल्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मिडावरती जायचं आहे, आपली इमेज ॲड करायची आहे, 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि त्याच्या पुढची बीट सोडायची आणि त्याच्या पुढच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची आहे. तुम्हाला डबल बीट देण्याचं कारण हे आहे की तुम्हाला इफेक्ट समजले पाहिजेत, म्हणून आपण डबल बीट दिलेले आहे. तर इथले आपण पहिल्या बीटवरती यायचं आहे. नॉर्मली आपण जसे इमेजेस ॲड करतो तशाच करायचे आहेत, फक्त मधली जी बीट आहे इथे तुम्ही बघू शकता, इथे टोटल 3 बीटच्या मध्ये तुम्हाला एक इमेज ॲड करायची आहे. तर इथली बीट तुम्ही इग्नोर करायची आहे आणि या 2 बीटच्या मध्ये एकदम स्टार्टिंगवाली आणि एंडवाली या 2 बीटच्या मध्ये आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. आणि इथं तर आपण नॉर्मली करू शकतो. इथे इमेज ॲड करायची, 3 डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आणि नेक्स्ट बीटवरती येऊन एक्स्ट्रा झालेली इमेज आपल्याला इथून ट्रिम करायची. तर अशाच प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो, अशा प्रकारे आपण 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे 2 बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जे इमेजेस ॲड केले त्यांना आता आपल्याला इफेक्ट द्यायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचा आहे. इथून आपल्याला सुरुवातीला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. इथून आपण आपल्या बीटमार्कवरती येऊया. थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला बीटमार्कमध्ये मी डबल बीट दिलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता एकदम चिटकून आपल्याला इथे जवळजवळ 2 बीट दिसतील. तर जिथे जिथे मी तुम्हाला डबल बीट दिलेले आहे त्याच्या पुढच्या इमेजला इथे डबल बीट आहे, तर याच्या पुढची इमेज ह्या इमेजला आपल्याला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर डबल बीट इथे, तर इथे आपण इफेक्ट नंबर 2 पेस्ट करणार आहे. त्याच्यानंतर इथे, तर जिथे जिथे तुम्हाला डबल बीट भेटेल तिथे तिथे आपण इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे. आपला इफेक्ट नंबर 1 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 1 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर इथून थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर आता काय करायचं आहे, जेवढे इमेजेस आपल्याला राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजेसला आपला इफेक्ट नंबर 1 आपल्याला पेस्ट करायचं आहे. आता आपले जेवढे इमेजेस राहत आहेत त्यांना आपण इफेक्ट नंबर 1 पेस्ट करून घेणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं, आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये तुम्हाला 4 मी HDR CCच्या इफेक्ट दिलेले आहेत, म्हणजेच लेअर दिलेले आहेत. तर त्या इथून आपल्याला कॉपी करायचे आहेत, 4ही लेअर सोबत कॉपी करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे. सिम्पली बीटमार्कवरती आल्यानंतर 19.4 सेकंदाच्या बीटवरती यायचं आहे आणि ते लेअर आपल्याला इथे पेस्ट करायचे आहेत. लेअर पेस्ट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत टाईमच्या ऑप्शनवरून या 4ही लेअर आपल्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचे आहेत. तर ते लेअरवरती क्लिक करायचं आहे, टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि शेवटपर्यंत ती लेअर आपल्याला खेचून घ्यायची आहे. तर भावना, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय, व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर इथून शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर भावना, भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.